आता आपण याचं उदाहरण पाहूया. उदाहरण पहिलं असं घेऊया, की +3 +3 बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही संख्या कशा आहेत? अधिक चिन्हाच्या आहेत. तर दोन्ही संख्यांची काय करायची आपण? बेरीज करायची. बेरीज किती आली? 6 आली. दोन्ही संख्यांची बेरीज करणे आणि चिन्ह काय द्यायचं उत्तराला? तर ती संख्या अधिक असेल तर अधिक चिन्ह द्यायचं. म्हणजेच +6 आणि 6ला आपण 6 असं लिहिलं तरी चालतं. कारण आपण अधिक चिन्ह हे देत नाही. ते आपण फक्त आहे असं समजतो. तर दुसरं जे गणित आहे ते बघा. -3 -3 हेच आपण इथं गणित घेतोय. हे इथं घेतलं आणि हे इथं घेतोय. तर याचं उत्तर काढताना काय करायचं? तर दोन्ही संख्यांची बेरीज करणे. चिन्ह समान असताना. तर दोन्ही संख्यांची बेरीज किती येते? 3 अधिक 3 किती बेरीज येते? 6 आणि चिन्ह कोणतं द्यायचं उत्तराला? तर त्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? वजा. म्हणून हे -6 अशा पद्धतीने हे उत्तर आलं. आता आपण दुसरी संख्या घेऊया, जिथं दोन्ही